डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करत आहे। दर रविवारप्रमाणे आजसुद्धा इथे आपल्या बुद्धवंदनेला सुरुवात करण्याआधी आपल्या आदर्शांचे पूजन आपण करत असतो। तसेच बुद्धवंदना झाल्यानंतर इथे काही सत्कार मूर्ती आलेल्या असतात, त्यांचे आपण सत्कार करत असतो। त्यानंतर नेहमीनुसार या बुद्धवंदनेआधी मी आपल्या आदर्शांचे पूजन करण्याकरता या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कोषाध्यक्ष माननीय रमेश तायडे सर, तसेच माननीय धांडे साहेब, माननीय घोडेस्वार साहेब, इंगळे सर, त्यानंतर पांडे सर, वाघ साहेब, तसेच या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या माननीय सौ वंदना तायडे मॅडम, इंगळे मॅडम, डोंगरे मॅडम यांना सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांचे पुष्पधूपदीपाने पूजन करावे। नुकतेच आपल्या आदर्शांचे पूजन इथे झालेले आहे। लगेच आपण सामूहिक बुद्धवंदना घेणार आहोत। त्रिरत्न नमन। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि।
द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जप्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु साधु। यानंतर भारताच्या संविधानाची प्रास्ताविका आपण घेणार आहोत। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहायचे आहे। सर्वांचा राईट हँड समोर। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। जय भीम। एक साथ विश्राम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेद्वारा आपण दर रविवारला बुद्धवंदना, सत्कार आणि चिंतन सभा असा एक नियोजित कार्यक्रम घेत असतो। सत्कारामध्ये आपण आपल्या समाजातील जी मंडळी नोकरीमध्ये आहे किंवा नाही, तरीही जे सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा जे नोकरीत नाहीत पण त्यांनी वयाची 58 वर्ष पूर्ण केलेली आहेत, अशा सन्माननीय व्यक्तींचा आपण इथे सत्कार आयोजित करत असतो। तसंच जो विद्यार्थी वर्ग आहे त्या विद्यार्थी वर्गाला एक प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने आपण त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा इथे सत्कार आयोजित करत असतो। ज्यांनी काहीतरी अशी उत्कृष्ट कामगिरी केलेली असेल अशा सर्व विद्यार्थ्यांचा सुद्धा आपण इथे सत्कार आयोजित करत असतो। तेव्हा आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिकांचं, सर्व सन्माननीय गणमान्य व्यक्तींचं मी ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा स्वागत करते। तसेच सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क, उत्कर्ष लँड डेव्हलपर्स कंपनी, साप्ताहिक समाज न्यायपत्र, प्रतिष्ठान धम्मसंस्कार वर्ग, प्रतिष्ठान आरोग्य क्लिनिक, प्रतिष्ठान दिशा डायग्नोस्टिक सेंटर, प्रतिष्ठान दंत चिकित्सा व मुखरोग मार्गदर्शक या सर्वांतर्फे सुद्धा आपल्या सर्वांचे स्वागत करते आणि आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। आजच्या ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष
सन्माननीय रमेश तायडे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर तालुका येथील सन्माननीय आमदार बळवंत बसवंत वानखडे साहेब हे आपल्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानला उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. माननीय डॉक्टर अमोल भगवान सुर्वे साहेब यांना सुद्धा विनंती करते की त्यांनीही विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक तथा माजी पोलीस निरीक्षक सन्माननीय PT इंगळे साहेब यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. सुभेदार रामजी उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्हचे संचालक नूतन हिंदी महाविद्यालयावर प्राचार्य म्हणून कार्यरत होते असे सन्माननीय मधुकरराव शिरसाट सर यांना मी विचार मंचावर बसण्याकरिता विनंती करते. सन्माननीय दिलीप मोहोड साहेब यांना मी विनंती करते की त्यांनीही विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय अनिल पोहरकर साहेब यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. सन्माननीय भीमराव गोपनारायण साहेब यांनाही विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब आणि संपूर्ण विचार मंच यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांना पुष्प अर्पण करावेत. ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय विलास धांडे साहेबांना की त्यांनी रमेश तायडे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय आमदार बळवंत वानखडे साहेबांच्या स्वागताकरता मी आमंत्रित करते सन्माननीय अजय घनबहादूर सरांना. त्यांनी पुष्प देऊन सन्माननीय वानखडे साहेबांचं स्वागत करावं. सन्माननीय डॉक्टर अमोल सुर्वे साहेबांच्या स्वागताकरता मी आमंत्रित करते सन्माननीय वाघ साहेबांना, ॲडव्होकेट वाघ साहेबांना. त्यांनी पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय इंजिनियर इंगळे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय PT इंगळे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय पंजाबराव अंभोरे साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय शिरसाट सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय मंगेश भाऊ गोपनारायण उपस्थित झालेले आहेत. मी त्यांनाही विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. घायवट साहेबांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय दिलीप मोहोड साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय भाऊराव अंभोरे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय अनिल पोहरकर साहेबांचं स्वागत करावं. सन्माननीय राहुल घोडेस्वार साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय गोपनारायण साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं. मंगेश गोपनारायण साहेबांचं. सन्माननीय पांडे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय भीमराव गोपनारायण साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या पाहणी करण्याकरता अभ्यास दौरा म्हणून भारतभरामधून
लोकांची गर्दी या प्रतिष्ठानकडे लागलेली आहे आणि दर रविवारीच नाही तर आठवडाभरामध्ये मध्ये केव्हाही ज्यांना जसं जमेल तसं आपापल्या सोयीने इथे प्रतिष्ठानवर येऊन या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या कामकाजांची लोक पाहणी करतात, अभ्यास करतात आणि आपल्या जिल्ह्यातही असं एक प्रतिष्ठान उभं झालं पाहिजे ही प्रेरणा इथून घेऊन जातात. परंतु त्यापुढे जाऊन मला असं म्हणावंसं वाटतं की नुसतंच प्रेरणा घेऊन जाण्यात अर्थ नाही. तुम्ही ज्या ठिकाणाहून प्रेरणा घेतलेली आहे त्या ठिकाणावर तुमचा त्यागसुद्धा असला पाहिजे आणि तो त्याग आपल्यापैकी सर्वच जण करू शकतात. आत्तापर्यंत आलेल्या मंडळींपैकी बऱ्याच जणांनी इथे धम्मदान दिलेले आहे, इथल्या योजनांमध्ये सहभागी झालेले आहेत. या ऐतिहासिक प्रतिष्ठानची निर्मिती करत असताना सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांनी समाजाचा उत्कर्ष कसा केला जाईल, समाजाला तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला वर कसं काढता येईल, मग त्यांच्यापर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल, समाजामधली बेरोजगारी कशी आपल्याला नाहीशी करता येईल आणि समाजामध्ये जे आधी चळवळीमध्ये अत्यंत क्रियाशील होते, समाजासाठी तळमळीने काम करत होते, जसं की वामनदादा कर्डक अशा समाज उद्धारकांचे म्हातारपणी अतिशय हाल होतात. कारण ते घरची मंडळी त्यांच्या सहजच बोलून जाते की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, ज्या समाजासाठी तुम्ही केलं तो समाज तुमचा आता करायला येईल. आणि अशा वेळी त्या म्हातारपणी त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष दिल्या जात नाही. तर ही जी चळवळीमध्ये कार्यरत असणारी मंडळी आहे यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे सुद्धा प्रतिष्ठानने हाती काम घेतलेलं आहे. आणि या ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा सुभेदार रामजी उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी निर्माण झालेली आहे. बुद्धविहाराचे काम पूर्ण झालेले आहे आणि वृद्धाश्रम व 100 बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या कामाला सुरुवात झालेली आहे. असं हे विविध क्षेत्रातून कार्यरत असलेलं प्रतिष्ठान उत्कर्षाच्या प्रगतीच्या मार्गावर आहे आणि म्हणूनच इथे समाजातील प्रत्येक जण जुळण्याची इच्छा ठेवतो आणि जोही कोणी इथे येईल प्रतिष्ठानशी पाहणी करेल, अभ्यास करेल, त्या सर्वांनाच प्रतिष्ठानशी जुळण्याची इच्छा असते. आपण या प्रतिष्ठानला बौद्ध समाजामधला मग तो महाराष्ट्रातील कुठलाही सन्माननीय व्यक्ती असो त्यांना आजीव सभासद आपण करून घेत आहोत आणि त्यासाठी केवळ 5,000 रुपये धम्मदान, 10,000 रुपये बुद्धविहाराकरता असे आपण एकूण 15,000 रुपयांचं धम्मदान इथे स्वीकारतो आणि त्या ज्यांना इच्छा असेल त्यांना आपण इथे आजीव सभासद करून घेतो. पूर्वी आपण केवळ 5,000 रुपये इथे घ्यायचो आणि आजीव सभासद करून घ्यायचो, परंतु त्या 5,000ची किंमत 2004 पासून आज निश्चितच वाढलेली आहे आणि म्हणून आपण किंमत त्या आजीव सभासदत्वाची वाढवली नाही तर आपण धम्मदान देण्याची, धम्मदान स्वीकारण्याची, बुद्धविहार हे धम्मदानातून निर्माण व्हावं या इच्छेने ते 10,000 रुपयांचं धम्मदान आपण इथे ठेवलेलं आहे. आज आपण इथे दर्यापूरहून आलेल्या वानखडे साहेब हे सुद्धा अभ्यास दौरा म्हणूनच इथे आलेले आहेत. ते पूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर प्रतिष्ठानची संपूर्ण पाहणी करणार आहेत, संपूर्ण माहिती घेणार आहेत, योजनांची माहिती घेणार आहेत आणि त्यानंतर ते दर्यापूरकडे रवाना होतील. आपल्या ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक सन्माननीय राहुल घोडेसर साहेब यांनी प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करते. जगातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते तथागत गौतम बुद्ध, त्यांच्याच विचारावर मार्गक्रमण केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, फुले दाम्पत्य, छत्रपती शिवाजी महाराज, रमाई भीमाई या समस्त क्रांतिकारी विचारांच्या महापुरुषांना माझे विनम्र अभिवादन. या आपल्या चिंतन सभेला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय
उत्कर्ष प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष आणि या चिंतन समितीचे अध्यक्ष माननीय आमचे प्रेरणास्थान रमेश तायडे सर, दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय बळवंत वानखडे साहेब, आपल्याच अकोल्याचे डॉक्टर अमोल सुर्वे सर, पोलीस अधिकारी माजी पोलीस अधिकारी पी टी इंगळे साहेब, माननीय आपले शिरसाट सर, माझ्या मागे बसलेले गोपनारायण बंधू, मोहोळ साहेब, पोहरकर साहेब, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या बुद्ध धम्म संस्कार सभागृहात उपस्थित उपासक आणि उपासिका, दर रविवारी अनेक वर्षापासून आपल्या या बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये आपण चिंतन सभेचं एक आयोजन करीत असतो की जेणेकरून प्रतिष्ठानची माहिती, प्रतिष्ठानचं जे काही अहवाल आहे, प्रतिष्ठानची जे वाटचाल आहे ते लोकांना माहीत व्हावी म्हणून आपण दर रविवारी या ठिकाणी चिंतन सभा आयोजित करत असतो. चिंतन सभा सुरू होण्याच्या पूर्वी जो काही आपले आधारस्तंभ आहेत या प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आपले आदरणीय मुकुंदजी भारसाकडे सर आणि जो काय पायंडा पाडला की चिंतन सभा आपण सुरू केली पाहिजे त्यावेळेसपासून, कारण सरांनी किंवा इथल्या समस्त टीमनी किंवा समाजाची जे काही गतिशीलता आहे, दिवसेंदिवस ढासळाची परिस्थिती निर्माण होत आहे, मग त्याच्यावर चिंताच करण्यापेक्षा चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या चिंतन सभेचं आयोजन अनेक वर्ष आपण या सभागृहात करीत आहोत. त्या चिंतन सभेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कृष्ट प्रतिष्ठानची अनेक जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमाची माहिती अनेक लोकांना व्हावी आणि जेणेकरून त्यांचा याच्यात सहभाग निर्माण व्हावा आणि अशाच प्रकारचं कार्य इतर लोकांनीसुद्धा किंवा इतर जिल्ह्यातसुद्धा स्थापन व्हावं, त्यांनी याची प्रेरणा घ्यावी म्हणून आपण या ठिकाणी आपण या सभेचं आयोजन करीत असतो. हे एक जसं इतिहासात आहे की आग्रा हे जे आग्र्याचे ताजमहल आहे हे प्रेमाचं प्रतीक आहे असं म्हणून आपण एक ओळखतो, तसंच एक त्यागाचं प्रतीक म्हणून या प्रतिष्ठानकडे आज भारतभर पाहिल्या जाते. एक समर्पणाची भावना, एक समर्पणाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आपण या प्रतिष्ठानचा उल्लेख करत असतो. अनेक लोक या ठिकाणी येऊन जातात, भेटी देतात आणि एक समाधान व्यक्त करतात की समाजाचं जे काही सर्वांगीण विकासाचं काम जे काही समाजाला करायचं आहे, बाबासाहेब गेल्यानंतर जो काही वसा इथल्या चमूंनी घेतलेला आहे, इथल्या लोकांनी घेतलेला आहे, तो वसा पुढे नेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, त्यांच्या मानसिक घडणीत काही परिवर्तन घडून आणणं हे या चिंतन सभेचं प्रामुख्याने एक उद्देश असतो. आणि तो उद्देश समोर ठेवून आम्ही या दर रविवारला या चिंतन सभेचं आयोजन करीत असतो. आपल्या संचालनमधूनच आमच्या ताई वंदना तायडे मॅडमनीच अनेक महत्त्वपूर्ण या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. पुनश्च त्याचं एक रिपिटेशन टाळण्याकरता मी या ठिकाणी थांबतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. जय भीम. आपल्या ह्या बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित झालेले दर्यापूर येथील आमदार सन्माननीय बळवंत वानखडे साहेब यांचा आपण इथे शॉल आणि बुके देऊन सत्कार करणार आहोत. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित विचार मंच यांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय वानखडे साहेबांचं बुके आणि शॉल देऊन सत्कार करावा. सन्माननीय वानखडे साहेब हे अतिशय लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी दर्यापूरमध्ये कितीही गरीब घरची लग्नपत्रिका असो, वाढदिवस असो, काहीही असो, त्यांना आमंत्रण आलं, त्यांना माहीत पडलं की ते तिथे उपस्थित राहतातच. एवढंच नाही तर त्यांनी दररोज सकाळी 9 ते 11 ही वेळ जनता दरबार म्हणून राखून ठेवलेली आहे आणि तिथून त्यांना जे कोणी समस्या सांगण्याकरता येत असतील त्यांच्या समस्यांचं निराकरण मात्र लगेच्या लगेच ते सुरू करतात आणि म्हणून ते अतिशय लोकप्रिय आहेत, आवडते नेते आहेत. असे हे सन्माननीय वानखडे साहेब आज आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानला सुद्धा भेट देण्याकरता आलेले आहेत. तसेच त्यांच्या सोबत आलेले सन्माननीय डॉक्टर अमोल सुर्वे साहेब, BAMS CCH
CGO असं साहेबांचं शिक्षण झालेलं आहे. त्यांच्या सत्काराकरता मी विचारमंचाला विनंती करते की त्यांनी सन्माननीय डॉक्टर सुर्वे साहेबांचं शॉल आणि बुके देऊन सत्कार करावा. सन्माननीय वानखडे साहेबांना थोडी घाई आहे, त्यामुळे मी सन्माननीय आमदार वानखडे साहेबांना विनंती करते की त्यांनी विचार व्यक्त करावेत. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा सर्वांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महापुरुषांच्या विचारांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आजच्या या चिंतन सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे या प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रमेशजी तायडे साहेब, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर अमोलजी सुर्वे, आदरणीय शिरसाट साहेब, इंगळे साहेब, आमचे भीमराव गोपनारायण आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या काही दिवसाच्या अगोदर 4-5-8-10 दिवसाच्या अगोदर आमचे भीमराव आणि डॉक्टर माझ्याकडे आले आणि त्यांनी एवढंच म्हटलं की प्रतिष्ठानला भेट द्यायची आहे, तुम्ही प्रतिष्ठानवर आलं पाहिजे. मी त्यांना विचारलं नाही प्रतिष्ठान काय आहे आणि आपण तिथला कार्यक्रम कोणता आहे काय, असं कुठलीच चौकशी केली नाही, फक्त प्रतिष्ठान म्हटलं. ठीक आहे, बाकी कार्यक्रम आयोजित होतेच, त्यांना म्हटलं की थोडा उशिरा येईल आणि प्रतिष्ठानला मी भेट देण्यासाठी आलो. आणि इथपर्यंत आल्यानंतरही मला माहीत नव्हतं प्रतिष्ठान काय आहे. तर प्रतिष्ठान म्हणजे माझ्या मतानं की एक स्वतःचं विश्व निर्माण केलेलं हे एक तुमचं केंद्र आहे. कारण मी पाहतो की आल्याच जे मी इथं पाहिलं, हे भव्य दिव्य वास्तू, समोरच जे काही मला वाटतं ग्राउंड आहे, अनेक ठिकाणी काही कामं प्रस्तावित आहेत, बांधकामासाठी प्रस्तावित आहेत. म्हणजे जे काही समाजाच्या उपयोगी असतील, ज्यामुळे काही समाज घडेल, त्याची निर्मिती म्हणजे प्रतिष्ठान. या सर्व बाबीची निर्मिती करत असताना आदरणीय आमचे भारसाकडे साहेबांनी तुमच्यासारखे अनेक लोक सोबत घेऊन, मग रमेशजी तायडे असतील किंवा अन्य सगळी मंडळी असतील, मला वाटते पतसंस्थेचे अध्यक्ष इंगळे साहेब काय, हां, तर ही सर्व मंडळी सोबत घेऊन समाजाच्या उन्नतीचा खरा केंद्रबिंदू आपण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तयार केला. याचा मला खूप अतिशय आनंद वाटला. तसा मी या जिल्ह्यात येण्यासाठी भीतो, कारण मी ते बोलणार नाही, पण मी भीतो तसाच. पण प्रतिष्ठान हा शब्द टाकला त्यांनी, म्हटलं हे काही राजकारणाच्या व्यतिरिक्त असेल, म्हणून मग मी हसत खेळत सांगितलं त्यांना की ठीक आहे मी येतो. मी डॉक्टर विचारलं का तुम्हाला प्रतिष्ठान म्हणजे काय, भीमराव विचारलं काय प्रतिष्ठान म्हणजे काय आहे, मी खरोखर जसं मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तसं विचारलं नाही. पण आज मी खरोखर सांगतो, राजकीय स्थित्यंतरात तुम्ही काय कमावल्यापेक्षा
आज सामाजिक बांधिलकी जपून एवढं मोठं प्रतिष्ठान निर्माण केलं, ही खरी तुमची समाजसेवा आहे. आणि समाजाप्रती उतराई होण्याचा हा तुमचा छोटासा प्रयत्न म्हणणार नाही मी, तो खूप मोठा प्रयत्न तुमचा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळतो. एक ना अनेक बाबी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, मग आरोग्य असेल, शैक्षणिक असेल किंवा धार्मिक असेल, हे सर्व बाबी तुम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजासाठी निर्माण केल्या, म्हणून पुन्हा तुमचे आभार व्यक्त करतो. आणि मला बोलावलं, आदर सत्कार केला, त्याबद्दल प्रतिष्ठानचे मी ऋण व्यक्त करतो आणि तथागत बुद्धाचरणी प्रार्थना करतो की याला नजर लागली नाही पाहिजे. नजर लागली तर कसं होत्याचं नव्हतं होते हे सगळं आपल्याला माहीत आहे. आज आपण खूप मोठ्या आशा घेऊन या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाटचाल करत आहोत. उद्या थोडंसंही मी त्याला नजर म्हटलं, थोडीशी त्याच्यात राजकारण आलं की हे सगळं विटाचं, रेतीचं, गिट्टीचं आणि सिमेंटचं राहणार आहे, याच्या पलीकडे काही होणार नाही, हेच या निमित्तानं मला सांगायचं आहे. पुन्हा मी आशा व्यक्त करतो की हे प्रतिष्ठान आज अकोल्यात आहे. हे प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पालमुळं जावेत अशी मी इच्छा व्यक्त करतो. तथागत बुद्धाचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा मला बोलावलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. मला माझ्या मतदारसंघात एकूण पुन्हा 4 कार्यक्रम आहेत आणि लोकांचे फोन चालू आहेत. मी रस्त्यातच असताना सांगितलं, खोटं बोललो त्यांच्यासोबत, मी अकोल्यात आहो, म्हणजे नाहीतर मग म्हणत होते अकोल्यात जाऊ द्या इकडेच या, तर असं होऊ नये म्हणून मी त्यांना बऱ्याच वेळचं अकोल्यात सांगितलं. आणि मला त्यामुळे जायचं असल्यामुळे आपली सर्वांची माफी मागून मी रजा घेणार आहोत. तत्पूर्वी तायडे साहेबांचा आग्रह आहे म्हणून मी तायडे साहेबांना सांगितलं होतं की मी हे नंतर प्रतिष्ठान सर्व म्हणजे तुमचे सगळ्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत, सगळं जे काम आहे ते पाहण्यासाठी येईल. पण तायडे साहेबांचा आग्रह आहे की एक मजला तरी पाहावा, म्हणून मी तो मजला पाहतो. तुम्ही सर्वांनी इथेच बसून तुमचा जो कार्यक्रम आहे नियमित तो पुढे चालू ठेवावा. मी ते पाहतो आणि निघून जातो. एवढंच या प्रसंगी, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. आपण आपल्या अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमामधून इथे उपस्थित झालात, प्रतिष्ठानची पाहणी करणार आहात, तेव्हा मी ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा आपले मनपूर्वक अभिनंदन करते, आभार व्यक्त करते. संघजित भीमराव गोपनारायण ह्याचे इथे आगमन झालेले आहे. संघजित भीमराव गोपनारायण यांना मी विनंती करेल की त्यांनी विचारमंचाकडे यायचं आहे आणि त्याचे आई व वडील आणि सोबत त्याच्या आत्या आलेल्या आहेत, त्यांनीसुद्धा विचारमंचावर यायचं आहे. सन्माननीय वानखडे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तायडे साहेब आणि विचारमंच यांना मी विनंती करते की त्यांनी संघजित गोपनारायणचा शॉल आणि बुके देऊन सत्कार करावा. नारायण हा इयत्ता 12वीमध्ये शिकतो. तो पुणे येथे धावण्याच्या शर्यतीमध्ये गेला असताना तिथे 2य क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे. तिथे त्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि अकोला इथे 400 मीटर व 800 मीटरमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि म्हणून आज त्याचा आपण इथे सत्कार आयोजित केलेला आहे. सन्माननीय आकाश पाटील सर असतील तर त्यांनीसुद्धा विचारमंचाकडे यायचं आहे.
त्यांनीही सत्कारामध्ये सहभागी व्हायचं आहे. आकाश पाटील सर हे संघजितला ट्रेनिंग देत असतात आणि म्हणून आपण त्यांचं सुद्धा इथे पुष्प देऊन स्वागत करणार आहोत. ट्रेझरी ऑफिसर सन्माननीय मनीष ताजने साहेब यांना मी विचार मंचाकडे आमंत्रित करते आणि सन्माननीय विलास धांडे साहेब यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय मनीष ताजने साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं. यानंतर मी विनंती करते सन्माननीय घायवट साहेबांना त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. आपले तसेच विचारमंचावर उपस्थित इंगळे साहेब, शिरसाट साहेब व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वांना जय भीम. मी आज एक संकल्प घेऊन इथं आलो. तर दर रविवारी 100 रुपये याप्रमाणे दानपेटीमध्ये टाकण्याचा मी संकल्प केलेला आहे. दर रविवारी 100 रुपये म्हणजे महिन्याचे तुमचे 400 रुपये होऊन आले आणि वर्षाचे जर पकडले तर ते आपले 4800 होतात. तर वर्षाला 4800 रुपये माझे दानपेटीमध्ये राहतील आणि त्याचा एक पुरावा म्हणून आपले CCTV कॅमेरे राहतील. कारण एखाद्या रविवारी जर समजा मी आलो नाही तर दुसऱ्या रविवारी समजा किंवा तिसऱ्या रविवारी आल्यानंतर त्याच्यात 300 रुपये 200 रुपये टाकण्यात येतील आणि आपण पण सर्व आपल्या कुवतीप्रमाणे जे काही समजा 50 रुपये 25 रुपये ते टाकून आपण एक तो तसा संकल्प आपण करू शकता. बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. घायवट साहेब, अतिशय उत्तम असा संकल्प आपण केलेला आहे आणि यासोबतच आपण सर्वांनी सुद्धा जर एक संकल्प केला. गायवट साहेबांनी 100 रुपयांचं दर रविवारी धम्मदान देण्याचं ठरवलेलं आहे. आपण 1 रुपये रोजाप्रमाणे जरी धम्मदान देण्याचा आपल्या मनाशी संकल्प केला तरी चालेल. निदान आपण दर रविवारी येतो, 7 दिवसाचे 7 रुपये आपण जर त्या दानपेटीमध्ये टाकले तर निश्चितच त्या दानपेटीला जरा बरं वाटेल आवाज ऐकून. वक्त सबका बदलता है, जिंदगी बदलने के लिए. वक्त सबका बदलता है, जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए. आपल्या ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानला धम्मदान देण्याकरता म्हणून सन्माननीय देशभ्रतार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. ते आज आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे आजीव सभासदत्व स्वीकारत आहेत आणि 10,000 रुपयांचं धम्मदान व आजीव सभासदाचे 5,000 रुपये असं ते आज इथे देणार आहेत. तेव्हा त्यांना मी सहपरिवार विचार मंचाकडे आमंत्रित करते आणि सन्माननीय PT इंगळे साहेब, सन्माननीय शिरसाट सर, सन्माननीय विलासभाऊ धांडे साहेब, सन्माननीय ॲडव्होकेट VV वाघ साहेब यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय देशभ्रतार साहेबांकडून धम्मदान स्वीकारावं. सन्माननीय देशभ्रतार परिवाराचे ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा हार्दिक अभिनंदन करते, आभार व्यक्त करते. इंगळे साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय देशभ्रतार साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करा. सन्माननीय महादेव भिकुजी शिरसाट साहेब हे सुद्धा या बुद्ध धम्म संस्कार गृहामध्ये उपस्थित आहेत, सभागृहामध्ये. त्यांनी आपला जो सामाजिक बचत गट आहे त्या बचत गटामध्ये जेव्हापासून बचत गट सुरू झाला तेव्हापासूनच बचत करणे सुरू केलेले आहे आणि या बचतीमधून सरांनी काल 10,000 रुपये रमाबाई पुतळ्यासाठी धम्मदान देण्याचे आम्हाला सांगितलेले आहे. तेव्हा मी सन्माननीय शिरसाट साहेबांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्याकरता विनंती करते. सन्माननीय प्राचार्य मधुकरराव शिरसाट सरांना महादेव भिकुजी शिरसाट साहेबांचं स्वागत करावं.
आणि यानंतर विनंती करते सन्माननीय प्राचार्य मधुकरराव शिरसाट सरांना, त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बहुजनांच्या कल्याणासाठी हितासाठी झटणारे सर्व महामानव यांना कोटी कोटी वंदन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान प्रबोधन नगर खडकी अकोला याचे कोषाध्यक्ष आदरणीय रमेश तायडे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार बळवंत वानखेडे साहेब, मंचकावर उपस्थित आमचे मित्र व प्रतिष्ठानचे हितचिंतक माजी ठाणेदार इंगळे साहेब, आदरणीय मंच, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित उपासक उपासिका, कार्यक्रमाचे कुशल संचालिका आदरणीय वंदना तायडे मॅडम. दर रविवारी प्रतिष्ठान या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत असते. प्रत्येक रविवारी हा हॉल कार्यक्रमासाठी गच्च भरलेला असतो. आदरणीय व्यक्ती ज्या येतात, मॅडमने सांगितल्याप्रमाणे ज्यांनी आपली वयोमर्यादा 58 पूर्ण केलेली आहे अशांचा आपण सत्कार घेत असतो. आदरणीय मंडळींना आपण पाचारित करीत असतो, त्यांचा सत्कार घेतो व प्रतिष्ठानची जी काही वाटचाल आहे, समाजाप्रती जी काही वाटचाल आहे त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती देतो. आपण पाहतो की या प्रतिष्ठानबद्दल जेवढं सांगावं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु या प्रतिष्ठानची जी कामगिरी आहे किती कौतुकास्पद आहे हे एका शब्दात जर सांगायचं असलं तर या प्रतिष्ठाननी कात टाकलेली आहे. या प्रतिष्ठाननी कात टाकलेली आहे. हे त्यांना विचारा जे पुष्कळ दिवसाचा त्यांनी गॅप दिला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, इथे येऊ शकले नाहीत. पण अचानक जेव्हा येतात तर त्यांना असं दिसते की हे प्रतिष्ठान आहे की आणखी काही, की बौद्धांसाठी बांधलेलं हे एवढं अतिउच्च प्रतीचं प्रतिष्ठान या ठिकाणी आपल्याला उभं टाकलेलं दिसते. आदरणीय भारसागडे सरांनी यासाठी अहोरात्र, आदरणीय भारसागडे सरांनी व त्यांच्या टीमने अहोरात्र प्रयत्न करून या ठिकाणी हे प्रतिष्ठान उभं केलेलं आहे. मॅडमनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की आता प्रतिष्ठानचे कितीतरी ब्रँचेस झालेले आहेत. आपल्या समाजामध्ये सुद्धा इतर समाजाप्रमाणे बऱ्याचशा गरजा वाढलेल्या आहेत. त्या गोष्टी लक्षात ठेवून आपण प्रतिष्ठानच्या ज्या काही काय म्हणू आपण शाखा आहेत त्या उघडलेल्या आहेत. 100 खाटांचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल, वृद्धांसाठी आश्रयस्थान असेल, अशा प्रकारच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सोय असेल, वसतिगृह असेल, अशा सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी हाती घेतलेल्या आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी आकार घेत आहेत. नुसतं आपल्याला असं करायचं आहे असं नाही आहे, त्या सगळ्या गोष्टीला आपण हात घातलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आकार घेत आहेत आणि फार अल्पावधीत या आपल्याला उभं ठाकलेल्या दिसतील. वरच्या मजल्यावर, त्याच्या वरच्या मजल्यावर आणि शेवटच्या मजल्यावर जेव्हा आपण गेलो, शेवटच्या वर आपण पाहतो की त्या ठिकाणी 500 काय म्हणू आपण त्या 500 विपश्यना करणारे जे काही साधक असतील असे साधक बसू शकतील अशा प्रकारचा आपल्याला तिथं विहार दिसेल.
वर, आणि ती मूर्ती पाहून प्रत्येकाला फार चकाचौंध आपले डोळे झालेले आपल्याला असे वाटतील, अशा प्रकारची ती अप्रतिम मूर्ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रतिष्ठानमध्ये आपण ज्या ज्या टप्प्यावर जाऊ त्या त्या टप्प्यावर आपल्याला फार अप्रतिम अशा गोष्टी दिसतील. ती लायब्ररी असेल, त्याच्यानंतर कॉलेजेस असतील, नर्सिंग कॉलेज असेल, BJ असेल, MJ असेल, या प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला ह्या ज्या शाखा आहेत, ह्या ज्या संस्था आहेत, हे कार्यरत झालेल्या आपल्याला दिसतील. आणि वर्किंगमध्ये जेव्हा तुम्ही याल तर तेव्हा तुम्हाला विद्यार्थी शिकवताना दिसतील, कॉलेज भरलेलं दिसेल, लेक्चरर शिकवताना दिसतील. ह्या सगळ्या गोष्टी अगदी जिवंत अशा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि दर रविवारी तर आपण या ठिकाणी यायलाच पाहिजे. आपण प्रत्येकाला विनंती करत असतो की बौद्ध समाजाने विहारात प्रत्येक रविवारी विहारात गेलं पाहिजे. या बौद्ध समाजासाठी या प्रबोधन नगर खडकी येथे या अशा प्रकारचं विहार या ठिकाणी उभं आहे. या ठिकाणी तर प्रत्येकाने जरूर यायला पाहिजे. जसं आपण 14 ऑक्टोबरला किंवा दसऱ्याच्या दिवशी, धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी त्या ठिकाणी आपण नागपूरला दीक्षाभूमीला जातो, तसंच हे एक ठिकाण, एक आदर्श ठिकाण ज्या ठिकाणी आपण भेट दिली पाहिजे, अशा प्रकारचं एक आदर्श ठिकाण या ठिकाणी हे उभं ठाकलेलं आहे. नवीन असं आता या ठिकाणी जर काही आपल्याला सांगायचं असेल तर ते कॉलेजच आहे. फक्त BJ, MJ, नर्सिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी नवीन पाहायला मिळतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कॉलेज किंवा शाळा किंवा अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या संस्था जेव्हा उदयास येतात तेव्हा आपण पाहतो की ते कुळाचे असतात किंवा तट्टेच्या असतात. पण या ठिकाणी फार उच्च प्रतीची अशा प्रकारची आणि या ठिकाणी महाविद्यालय उभं झालेलं आहे. आणि त्या दिशेनं विद्यार्थीसुद्धा आपली वाटचाल या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत. सरांचं स्वप्नच आहे की जी काही गोष्ट असेल ती थातूर मातूर नसली पाहिजे. जे काही या ठिकाणून देता येईल, घेता येईल किंवा या ठिकाणी जे काही पाहता येईल ते उच्च प्रतीचंच असलं पाहिजे, असं सरांचं स्वप्न आहे. आणि त्या दिशेनंच सर नेहमी वाटचाल करत असतात. या ठिकाणी मी थोडक्यात अशा प्रकारची माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. माझे मी 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय भीम. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असे विचार आपण इथे मांडलेले आहेत. आपल्या इथे राष्ट्रभूषण ग्रंथालयाची निर्मिती झालेली आहे. या बुद्ध धम्म संस्कार सभागृहाच्या वरती 3ऱ्या मजल्यावर राष्ट्रभूषण ग्रंथालय हे सुरू झालेलं आहे. आणि त्याकरता म्हणून 2 दिवसांच्या आधी सन्माननीय राजेंद्र घनबहादूर साहेबांनी त्यांच्या घरी असलेली सर्व ग्रंथसंपदा, जवळपास 4 पोते ग्रंथ आपल्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानकडे त्यांनी पाठवलेले आहेत. आपणा सर्वांना सुद्धा विनंती आहे की आपणही आपल्या घरी असलेली ग्रंथ, पुस्तके जी आपली वाचून झालेली आहेत, आपल्या मुलांची वाचून झालेली आहेत आणि आता तशीच पडलेली आहेत, अशी सर्व पुस्तके आपण काढून ठेवा. प्रतिष्ठान यंत्रणेशी संपर्क करा. इथून गाडी येईल आणि तुमच्या घरून ती पुस्तकं इथे आणल्या जातील. तुम्हाला इथे आणून देण्याचा सुद्धा आम्ही त्रास देणार नाही. तेव्हा ग्रंथ ज्यांना द्यायचे असतील त्यांनी ग्रंथ देऊ शकता. ज्यांना आर्थिक योगदान द्यायचं असेल की तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जे आवश्यक पुस्तकं आहेत, जे आवश्यक ग्रंथ आहेत ते तुम्ही घ्या, अशा उद्देशाने ज्यांना योगदान द्यायचं असेल ते आर्थिक योगदानसुद्धा देऊ शकतात. 1 महिन्यापूर्वीच अमेरिका इथे असलेले सन्माननीय PT इंगळे साहेबांचे चिरंजीव अमोल इंगळे यांनी 50,000 रुपयांचं राष्ट्रभूषण ग्रंथालयाकरता धम्मदान दिलेलं आहे. मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते, आभार व्यक्त करते आणि आपणा सर्वांना सुद्धा विनंती करते की आपणही राष्ट्रभूषण ग्रंथालयाकरता ग्रंथ किंवा आर्थिक योगदान द्यावं. सन्माननीय आनंद रामकृष्ण इंगळे आणि आयुष्यमती अस्मिता आनंद इंगळे
हे इथे उपस्थित झालेले आहेत। यांनी संविधानाच्या 10 प्रती आपल्याकडे पोस्टाने पाठवलेल्या आहेत, त्या उद्या किंवा परवा आपल्यापर्यंत पोहोचणारच आहेत। तेव्हा सन्माननीय PT इंगळे साहेब आणि सन्माननीय मधुकरराव शिरसाट सर यांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय आनंदा इंगळे साहेब आणि आयुष्यमती अस्मिता इंगळेताई यांचं पुष्प देऊन स्वागत करावं। साहेब येत आहेत, ते सरांच्या आतेभावाचे चिरंजीव आहेत आणि हे सध्या उपस्थित असलेले इंगळे साहेब हे सरांचे आतेभाऊ आहेत। यानंतर मी विनंती करते सन्माननीय ॲडव्होकेट VV वाघ साहेबांना, त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, महिलांसाठी सर्वप्रथम शाळा काढणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, दक्षिण भारतातील आंबेडकर रामस्वामी पेरियार, राष्ट्रसंत गाडगे महाराज, महामाता रमाई भीमाई जिजाऊ सावित्रीबाई फुले इत्यादी या महामानवांच्या विचारांना सर्वप्रथम मी वंदन करतो, त्यांना अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना जय भीम करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कृष्ट प्रतिष्ठानच्या वतीने दर रविवारी आपल्या इथे चिंतन मनन व आढावा बैठक आपण या ठिकाणी घेत असतो। तर अशा या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष सन्माननीय ताळेसाहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले दर्यापूर विधानसभेचे आमदार वानखेडे साहेब, डॉक्टर सुर्वे साहेब, प्राचार्य शिरसाट साहेब, ठाणेदार इंगळे साहेब आणि आजच्या कार्यक्रमाच्या आयोजिका सन्माननीय वंदना तायडे मॅडम आणि या बुद्ध धम्म संस्कार हॉलमध्ये उपस्थित असले आपल्या प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सदस्य बंधू आणि भगिनींनो, आपल्याला दर रविवारी या ठिकाणी आल्यानंतर काही ना काहीतरी नवीन शिकण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मिळते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे नॉलेज आहे, जनरल नॉलेज आहे, वाढत राहते आणि आपल्या प्रतिष्ठानचा जो उद्देश आहे, मेन उद्दिष्ट काय प्रतिष्ठानचा, आपल्या प्रतिष्ठानचा हा उद्देश आहे की आपल्या समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी, प्रगती व्हावी, यासाठी हे आपले प्रतिष्ठान एस्टॅब्लिश झालेलं आहे। यामध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत। आत्ताच आपल्याला अनेक वक्त्यांनी, मान्य वक्त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या योजना आहेत त्या योजना किती फायद्याच्या आहेत आपल्यासाठी, सर्वांच्यासाठी अर्थात। तर या योजनेचा लाभ आपण या ठिकाणी येऊन हे प्रतिष्ठान पाहून याचा घेतला पाहिजे असं मला वाटते। आपण आताच या ठिकाणी संविधानाचं वाचन केलेलं आहे, त्या संविधानाच्या वाचनाच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आपण 2 शब्द बोलावेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 3 प्रकरण 262 पेज नंबर 170 175 हे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आपले जे विचार संविधान सभेमध्ये त्यांनी जे भाषण केलं होतं, त्यांचं ॲक्च्युली ते भाषण होतं कॉन्स्टिट्यूशनबद्दलचं, परंतु बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनच्याबद्दल तर बोललेच ते। अपार्ट फ्रॉम दॅट त्यांनी भारताचं जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य म्हणजे हे टिकेल की नाही टिकेल याच्याबद्दलचं ते भाषण आहे। तर हे फार अत्यंत महत्त्वाचं असं हे भाषण आहे। तर त्याचा मी थोडक्यामध्ये शॉर्टमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो। राजकीय पक्ष जे असतात, कोणताही असू मग तो, राजकीय पक्षामधले जे लोक असतात ते लोक जर चांगले असले तर त्या संविधानाचा किंवा त्या कॉन्स्टिट्यूशनचा हा लाभ सर्वांना मिळतो, परंतु त्याच्यात राबणारे लोक जे असते, राबणारे किंवा जे एक्झिक्यूट करतात ते जर ते बरोबर नसले तर त्या संविधानाचा फायदा आपल्या देशातील लोकांना हा भेटत नाही। पण बाबासाहेबांना ही चिंता होती की बा मी एवढं मोठं जे संविधान केलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी मी ते इन्क्लूड केलं आहे फायदे, एकट्या जाती धर्माचे किंवा कोणत्याही व्यक्तीला ते काही ॲप्लिकेबल नाही आहे, परंतु सगळ्या लोकांसाठी वी द पीपल ऑफ इंडिया असं बाबासाहेब म्हणतात कॉन्स्टिट्यूशनमध्ये। तर त्याच्यामध्ये
बाबासाहेबांनी जी चिंता, जी भीती व्यक्त केली होती त्याच्यामध्ये 1-2 उदाहरण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. काय होतं त्यावेळेला बाबासाहेबांचा अभ्यास हा इतका प्रचंड होता की त्यांनी सगळ्या विषयाचं नॉलेज त्यांनी ऑब्टेन केलं होतं आणि त्या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी आपले विचार त्या संविधान सभेमध्ये मांडले होते. बघा, सभेमध्ये त्यांनी म्हणजे जे लोक असतात, एक्झिक्यूट करणारे जे लोक असतात, तर ते कसे म्हणजे बरोबर काम करत नाहीत, म्हणजे चांगल्या पद्धतीनं वागत नाहीत किंवा काम करत नाहीत. त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम वाईट होतो. तर घटना अशी आहे की आपल्या भारत देशावर पारतंत्र्यापूर्वी जे बाहेरचे जे लोक होते, भारताच्या बाहेरचे, जसं की महम्मद बिन कासिम नावाचा एक राजा होता, तो बाहेरून शिंदे प्रांतावर त्यांनी हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये आपले जे लोक होते भारतामधले त्यावेळेचे, त्याच्यामधला तो जहार नावाचा एक राजा होता. त्या राजांनी त्यांना असं म्हटलं की बुवा आम्ही तुमच्या बाजूने लढतो, आमचे जे सैनिक आहे, आमचे जे मिलिटरी फोर्स आहे, हा आम्ही तुमच्या बाजूनं लढतो आणि तुम्ही आम्हाला लाच, त्यांनी स्वीकारून हे काम केलेलं आहे. तर अशा प्रकारचे लोक त्यावेळेला होते आणि म्हणून बाबासाहेबांनी त्याची फार मोठी चिंता होत होती की बुवा असे जर लोक असले तर आपल्या देशात पुढे काय होईल. त्यांनी पुन्हा त्यांनी आपल्याला त्याच्यात सांगितलेले आहेत की अशा प्रकारचे लोक जर आपल्या या राजकीय पक्षाचे लोक जर असे असले तर आपल्याला, त्यांना असा एक डाऊट होता की बा आपण जे आता म्हणजे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, हे स्वातंत्र्य कदाचित हे जास्त दिवस टिकेल की नाही, की आपण अजून पारतंत्र्याकडे जाऊ. अशा प्रकारची भीती बाबासाहेबांनी त्या संविधान सभेमध्ये हा विषय नसताना मांडला होता, कारण हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महम्मद घोरी नावाचा हा एक माणूस सुद्धा राजा होता, त्याने सुद्धा असंच केलं. त्याने काय केलं, आपल्या इथे काही जे लोक होते राज्यकर्ते, त्यावेळचे छोटे छोटे राज्य होते, ते करत होते राज्य, तर यांनी सुद्धा असंच केलं. या महम्मद बिन घोरी हा जो राजा होता, याला आपल्या इथले जे काही लोक होते त्या लोकांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे. ते म्हणत ते सुद्धा त्यांनी असंच केलं की बा आम्ही सुद्धा तुमच्या बाजूने लढतो आणि आमच्या या माणसाला, आमचे जे आहेत काम करणारे राजे, यांच्या बाजूने आम्ही लढकत नाही, तुम्ही आम्हाला सही द्या, काय म्हणतात, लाच द्या. तर त्यांनीसुद्धा यांना लाच दिली आणि पृथ्वीराज हा जो एक व्यक्ती होता त्याला त्यांनी पराभूत केलं. तर अशा प्रकारच्या घटना इतिहासामध्ये बाबासाहेबांनी त्या दिवशी त्या मांडल्या, कारण बाबासाहेब माहीत होतं की हे मांडायलाच पाहिजे. आपण बाबासाहेबांना हे पक्कं वाटलं की बा हे मांडायला पाहिजे आणि त्यांनी ते मांडलं. आणि म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर अजून त्यांनी पुन्हा असंही म्हटलं बाबासाहेबांनी की समजा आपल्या भारतामध्ये आपण जे स्वातंत्र्य उपभोगून राहिलो, हे स्वातंत्र्य आपण जर तोच जॉन स्टुअर्ट मिल नावाचा एक माणूस होता, त्या जॉन स्टुअर्ट मिलने असं म्हटलेलं होतं की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, हे स्वातंत्र्य आपण असा राज्यकर्ता किंवा असा कोणताही व्यक्ती ज्याला पॉवर दिलेले आहेत, हे जर आपण त्याच्या चरणी जर आपण आपला स्वाभिमान स्वातंत्र्य आपण अर्पण केलं, तर हे तुम्ही असं करता कामा नये, असं करू नका तुम्ही. कारण हा जो माणूस आहे ज्याला आपण स्वातंत्र्य देतो, तर हा माणूस त्या स्वातंत्र्याच्या पॉवरचा उपयोग हा लोकांच्या भल्यासाठी करेल किंवा नाही करेल याची काही गॅरंटी देता येत नाही. आणि म्हणून अशा लोकांच्या चरणसुद्धा आपलं स्वातंत्र्य आपण द्यायला नाही पाहिजे. आणि आपल्याला खरं जे आहे आपल्या भल्यासाठी जे काही चांगलं असते तेच आपण त्याच्यानं केलं पाहिजे. अशा प्रकारचा धोका बाबासाहेबांनी त्यावेळेला त्या संविधान सभेमध्ये मांडला होता. मित्रांनो, या राजकारणामध्ये किंवा या समाजकारणामध्ये किंवा या जे काही लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही हिस्ट्रीमध्ये झालेलं आहे, तर याचा हा सगळा विचार करून आपण त्याप्रमाणे ॲक्ट करायला पाहिजे. तर बाबासाहेबांनी हे त्यावेळेला अनेक लोकांना समजून सांगितलं होतं की बाबा हे असं होते, पण आपल्या अज्ञानी या लोकांना समजत नव्हतं, अशा अडाणी लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे याचं काय होईल आपल्या स्वातंत्र्याचं अशा धोका, अशी फिअर बाबासाहेबांना त्यावेळेला वाटत होती. परंतु त्या
या फिअरकडे लोकांनी लक्ष दिले नाही आणि त्यामुळे याचा परिणाम कदाचित वाईटसुद्धा होण्याचा धोका आजच्या या राजकारणातील या वातावरणामध्ये होऊ शकतो असं मला वाटते. तर आपल्याला जर आपल्या देशाची उन्नती करायची असेल तर आपण नेहमी भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे दिलेलं आहे त्याप्रमाणे जर आपण बरोबर पद्धतशीरपणे काम केलं तर निश्चितच त्या संविधानाचे फायदे सगळ्या तळागाळातील लोकांना मिळू शकतात असं मला वाटते. मित्रांनो, हा थोडासा शॉर्टमध्ये एक मी विचार मांडलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आहे हे लोक जे असतात अज्ञानी अंधकारात म्हणजे पडलेले, तर अशा लोकांना समजून सांगण्यासाठी, त्यांच्यामध्ये जागृती होण्यासाठी, त्यांचं ज्ञान वाढण्यासाठी, त्यांना या रिसेंट करंटमध्ये काय काय घडामोडी घडतात याच्यासाठी बाबासाहेबांनी अनेक योजना त्यात राबवल्या होत्या. जसं आता आपल्या इथे भारत सरकारने समाज न्यायपत्र हे आता आपण चालू केलेलं आहे साप्ताहिक. त्याच्यामध्ये आपण लोकजागृती, लोककल्याण, लोकांचं प्रबोधन करणे, हे करणे ते करणे, हे सगळ्या प्रकारचं काम आपण करत होतो. तर हे काम बाबासाहेबांनी त्यावेळेला त्यांचं जे जनता, समता, प्रबुद्ध भारत, मूक नायक इत्यादी वर्तमानपत्रांनी केलेलं आहे. आणि म्हणून आता आपले त्याचे कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क हे जे आपले इन्स्टिट्यूट झालेले आहे, कॉलेज सुरू झाले आहे, याच्यामध्ये जे काही आता पत्रकार निर्माण होतीलच ना अशा डेफिनेटली. तर अशा लोकांनी बाबासाहेबांनी सांगितलेले जे नियम अटी आहेत त्याच्या म्हणजे जर्नलिझमच्या त्याप्रमाणे आपण ते अंगीकृत करून त्याचं ते इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली केलं पाहिजे असं या ठिकाणी मला. बाबासाहेबांचे गुरु होते पुन्हा कोण? महात्मा ज्योतिराव फुले. या बाबतीमध्ये त्या काळामध्ये काय होतं माहिती आहे का, हे जे लोक होते ब्राह्मण लोक, त्या ब्राह्मण लोकांनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्याच लोकांचे प्रश्न, त्यांच्याच लोकांच्या समस्या, त्यांच्याच लोकांच्या अडचणी ते मांडत होते आणि आपल्या लोकांनी काही कोणी मांडत होते. पण बाबासाहेबांनी हे 3-4 वर्तमानपत्र हे काढून आपल्या लोकांना म्हणजे जनजागृती करण्याचं काम बाबासाहेबांनी त्यावेळेला केलं होतं. म्हणून माझं पुन्हा असं म्हणणं आहे की बाबा आता हे आपल्या इथे जे कॉलेज झालं आहे त्या कॉलेजच्या लोकांनी जे आता बाहेर पडतील पत्रकार, त्यांनी बाबासाहेबांच्या या कारकिर्दीचा त्यांनी याचा आदर्श घेतला पाहिजे. बाबासाहेबांचे महात्मा ज्योतिराव फुले, लोखंडे आणि अजून भालेराव असे त्यावेळचे लोक होते वर्तमानपत्र काढणारे. तर या लोकांनासुद्धा बाबासाहेबांनी एवढा मोठा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न म्हणतो आपण त्यांना, त्या बाबासाहेबांनी हे जे 2-3 लोक आहेत ज्योतिराव फुले, भालेराव, लोखंडे, या लोकांना आपलं आदर्श मानलं होतं पत्रकारिता क्षेत्रामध्ये. पत्रकारिता त्यांनी खूप छान प्रकारे त्यावेळेला केली होती. तर अशा प्रकारचे विचार बाबासाहेब हे एक व्यासंगी पत्रकार होते. खरं म्हणजे त्यांना खूप मनापासूनच्या त्यांचं ते मन होते की बा माझे लोक हे जे खाली दबलेले आहेत, जे अज्ञानी अंधकारातला म्हणजे भटकून आले आहे, अशा लोकांना बाबा त्यांनी वर काढून त्यांची सामाजिक उन्नती होण्यासाठी बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केले. तर अशा प्रकारचे 2-3 विचार मी आपल्याजवळ मांडलेले आहेत. फक्त आता एक थॉट पण तुमच्यावर मांडतो. धायवड साहेब, तुम्ही म्हटला एका वकिलांनी काहीतरी ते माझ्यासंग ते बोलला, तसंच मी एक थॉट तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. माय जनरल नॉलेज इज लिमिटेड सर, माय जनरल नॉलेज इज लिमिटेड, सो इट इज नॉट पॉसिबल फॉर मी टू स्पीक ऑन द करंट इव्हेंट. So it is my duty to increase my general knowledge. If I do not increase my general knowledge, then who will increase my general knowledge? And without my general knowledge being increased, and without my general knowledge being increased, right, not at all possible for me to speak on any current event. तर हा एक प्रकारचा विद्यार्थ्यांसाठी, आता विद्यार्थी नाही तिथे, हा एक मी थॉट मांडलेला आहे. मित्रांनो, आपण या बुद्ध धम्म संस्कार हॉलमध्ये अनेक बुद्ध धम्म बौद्धाच्या बद्दलचं आपण इन्फॉर्मेशन देत असतो. पण मी ही जी आपली बुद्ध वंदना आहे त्याच्यामध्ये शेवटचा एक गाथा आहे ते मी गाथा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो. एस्सिनोवा मूल्य निश्चिनोवा काय निश्चिनोवा का हां कसं का सुरुवात कशी आहे? हां एस्सिनोवा हाँ सब्बारी विजयंग का पत्तो सब्बयुक्तं सत्ता वंदितं बोधिपादपम इमे एति महाबोधि लोकनाथेन पूजिता अहम पीते नमस्सामी बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते. तर अशी ही एक लाईन आहे. तर याच्यामध्ये म्हणजे तथागत गौतम बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाली म्हणजे मोह, द्वेष, राग
हे जे आपले हे ऋतू असतात, तर याच्यावरती बाबासाहेबांनी म्हणजे गौतम बुद्धांना त्यांनी संपत्ती प्राप्त केली, त्यांना ते ज्ञानवृत्ती झाली, म्हणून अशा या बोधिवृक्षाला माझे नमन असो. त्याच्यानंतर अशाच प्रकारचं ते एक काहीतरी हे आहे वंदनीमधलं ते एक गीत आहे, तो थॉट आहे, तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. असो, मला आयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचा, त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले फुले शाहू आंबेडकर विचारमंत साहित्यिक अभ्यासक आणि तज्ज्ञ मंडळींनी माझे हे 2 शब्द तुटके मुटके ऐकून घेतले, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करते सन्माननीय PT इंगळे साहेबांना की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. कार्यक्रम संपल्यानंतर सन्माननीय रजनीताई चक्रे यांच्याकडे आपणा सर्वांसाठी जेवणाचे आमंत्रण आलेले आहे. त्यांनी प्रतिष्ठान ग्रुपवर पत्रिका टाकलेली होती, काहींनी बघितली असेल, काहींनी नाही. तर हेच आमंत्रण समजून त्यांच्याकडे जेवणाला जायचं आहे. त्यांच्याकडे परित्राण पाठ आहे. मलकापूरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ त्यांचं घर आहे. सन्माननीय PT इंगळे साहेब. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व ज्या ज्या महामानवांनी बहुजन समाजाच्या कल्याणासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी आपला जीवनाचा प्रत्येक थेंब, प्रत्येक तास, प्रत्येक सेकंद अर्पण केला, त्या सर्व महामानवांना मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तायडे सर, आदरणीय शिरसाट सर, आदरणीय आमदार साहेब व आदरणीय सर्व मंच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण चिंतन सभा प्रत्येक रविवारीप्रमाणे या रविवारीसुद्धा आहे आणि आपण प्रत्येक रविवारी घेत असतो. आणि चिंतन सभेमध्ये आपल्या प्रतिष्ठानचं काय काम झालं, काय प्रगती झाली, आपले काय उद्दिष्ट आहेत, आपण काय काय काम करतो आहे, काय काय काम करायचं आहे, आणि आपल्या प्रतिष्ठानमध्ये कोणकोणत्या गोष्टीच्या सुधारणा झाल्या, या सर्व गोष्टीचा उहापोह करत असतो. आपला समाज न्यायपत्र साप्ताहिक आहे. त्याच्यामध्ये प्रतिष्ठानचा खर्च, आलेलं दान, झालेला खर्च, काय काय खर्च झाला, काय काय नाही झाला, हे सर्व आपण त्यात नमूद करत असतो. एक कॉलमच आहे तो. तर म्हणजे याचा अर्थ एवढाच की कारभारामध्ये पारदर्शकता असावी, जेणेकरून कोणी त्याच्यावर बोट ठेवू नये. मित्रांनो, आता सर्व उहापोह झालेलाच आहे की प्रतिष्ठान काय काय काम करते, प्रतिष्ठानचे उद्दिष्ट काय आहेत. प्रतिष्ठानचे उद्दिष्ट सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, सर्वांना आरोग्यविषयक सर्व ज्या सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजेत, समाजाची एकजूट झाली पाहिजे आणि सर्वात गोष्ट समाजाची प्रगती झाली पाहिजे. हे आपले उद्दिष्ट आहेत आणि त्या उद्दिष्टाच्या मार्गाने प्रतिष्ठान जात आहे. आता लहान लहान मुलं पाहिजे, या लहान मुलांना आपला संविधानाची प्रास्ताविका इंग्रजीमध्ये म्हणून दाखवली. जेव्हा की बाबासाहेबाला शाळेच्या बाहेर राहून अभ्यास करावा लागला आणि हा लहान मुलगा जो की मला वाटतं बालवाडीत असेल, त्यांना इंग्रजीमध्ये प्रास्ताविका म्हणून दाखवली. याचाच अर्थ हे समजून जावं की प्रतिष्ठानची प्रगतीकडे वाटचाल आहे. आणि सांस्कृतिक कार्यक्रम, पुन्हा त्या मुलांचे विज्ञान, कराटे
इंग्रजी, गणित या विषयाचं शिक्षण दिलं जातं आणि त्याचंच एक उदाहरण ते त्याच्यामध्ये किती हुशार आहेत, किती पारंगत झालेले आहेत त्या लहान चिमुकल्यानं आपल्याला म्हणून दाखवलेलं आहे. आता आपल्याला समाजाला धार्मिक बाबतीमध्ये इथे रोज म्हणजे प्रत्येक रविवारी बुद्ध अँड हिज धम्मा याचं एक वाचन होत असते. त्याच्यातूनही आपण जात आहोत. समाजाची आर्थिक प्रगती झाली पाहिजे याच्याकरता आपण सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. त्याच्यामध्ये सुद्धा भरभराट आहे. खूप आपल्याला नफा मिळाला. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर FD आल्या आहेत. पुष्कळ लोकांचे खाते ओपन झाले आहेत. रोज व्यवहार चालतो. आपला समृद्धीकडे त्याच्याबद्दल वाटचाल चालू आहे. 100 बेडचं आपल्या स्वप्न आहे की 100 बेडचं हॉस्पिटल व्हायला पाहिजे. त्याच्याकरता आपण जागा घेतली. त्याचं काम सुरू आहे. रेवती आधार स्तंभ आधार केंद्र म्हणजे आपण त्याला नाव दिलं रेवती आधार केंद्र. ज्या म्हाताऱ्या लोकांना काय आणि आताच वंदनाताईंनी उल्लेख केला की वामनदादा कर्डकांचा, तर असेच लोकांचा आपण त्यांचा जो त्यांना स्वास्थ्याबद्दल प्रॉब्लेम असेल, त्यांना राहण्याबद्दल प्रॉब्लेम असेल, खाण्यापिण्याबद्दल प्रॉब्लेम असेल, त्या सर्वांच्यासाठी या आपल्या 100 बेडच्या हॉस्पिटलमध्ये आणि रेवती आधार केंद्रामध्ये आपण त्यांची व्यवस्था करत आहोत. त्याच्यासुद्धा कामाला सुरुवात झालेली आहे. आपलं होतं एक शैक्षणिक मजबूतीकरण. समाजाचे जे आज विद्यार्थी आहेत आपले यंग जनरेशन आहे ते मोबाईल आणि चित्रपट मोबाईलमध्ये तर खूपच गुंतलेले आहेत. तर ते आपल्याला सवय त्यांची तोडून आपल्या इथे आता सोशल वर्कचं कॉलेज आलेलं आहे, जर्नलिझमचं कॉलेज आलेलं आहे आणि पुढे लवकरच आपले लॉ कॉलेज येणार आहे, कॉलेजेस येणार आहेत. तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून मुलांना आपण चांगल्या मार्गाला लावून देऊ. प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून, प्रतिष्ठित व्यापारी म्हणून, चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी म्हणून त्यांना आपण देण्याचा प्रयत्न करू. वाचनालय आपलं आताच त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि प्रतिष्ठान नेहमी आव्हान करते की आपलं राष्ट्रभूषण वाचनालय आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकानं आपले पुस्तकं आपल्या घरी वाचून झालेले पुस्तकं इथे दान द्यावे. दान द्यायला पैसेसुद्धा आपण स्वीकारू शकतो. त्या पुस्तकात आपण जे आपल्याला लागतात पुस्तकं आपण ते पुस्तकं आणून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसा का त्याचा लाभ होईल हे आपण पाहत असतो. आणि त्यामुळे आलिशान असं तुम्ही प्रत्येकानं पाहिलेलंच आहे. ज्याने नसेल पाहिलं त्याने पाहावं की आपलं वाचनालय किती सुंदर वाचनालय आहे. माणूस इथे उठणार नाही. एवढं चांगलं वातावरण, चांगल्या वातावरणात तुम्हाला एवढ्या सुविधा कुठेच नाहीत अभ्यासाच्या. तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि पुष्कळ अशा आहेत सुविधा, त्याचा उहापोह झालेलाच आहे. मी वारंवार सांगितलं पाहिजे. किती लोकांनी जरी सांगितलं तरी प्रत्येकानं ते सांगितलंच पाहिजे. कारण कोणतीही मूर्ती घडायची असेल तर त्याला वारंवार टाके मारावं लागतात. ओबडधोबड दगड असतो, त्याला टाके मारल्याशिवाय ते होत नाही मूर्ती तयार. आणि हॅमरिंग म्हणतो वारंवार आपल्या डोक्यामध्ये आलं म्हणजे ते घुसवलं तेव्हाच आपलं ते लक्षात राहील आणि आपण ते विसरणार नाही. म्हणून या प्रत्येक गोष्टी वारंवार सांगितल्या पाहिजेत. आणि आपलं काही खोटं नाही आहे, आपलं खरं आहे. खोटं बोलून खरं करतात. आपलं खरं असून आपण खरं का सांगू नये? आपण का वारंवार बोलू नये? ते बोललंच पाहिजे. त्यामुळे आणि आताच आपला बाल सांस्कृतिक केंद्राची मुलगी शिरसाट सरांची नात आहे, चुलबुली आहे. आता मागच्या रविवारी BSNL तर्फे तिचा पहिला नंबर आला चित्रकला स्पर्धेमध्ये आणि तिचा सत्कार करण्यात आला. तिचा केक काढण्यात आला तिच्या हातून. आणि 1 वर्षाचं नेट BSNLचं जे आपला 590 रुपयाचं 99 रुपयाचं जे बिल भरतो 1 वर्षासाठी सर्व तिला फ्री. म्हणत
आपला बालसुधारगृहातून गेलेली असलेली मुलगी आहे ती, म्हणजे तिचं किती प्रगती झाली तिचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे टाळ्या वाजवून. आणि असं आपण आपलं नाव म्हणजे मोठ्या स्तरावर आता होत चाललेलं आहे. आणि मी असं म्हणेल की मातोश्री रमाबाई सांस्कृतिक सभागृह मागे होत आहे, हॉस्टेल होत आहे, पुन्हा हे राष्ट्रभूषण ग्रंथालय आहे, पुन्हा बुद्धविहार आहे. सर्वांसाठी जे काही आणि सरांनी सध्याच आव्हान केलेलं आहे, सर्वांनी दान तर करावंच, आवर्जून दान करावं. आणि सरांनी सांगितलं की प्रत्येक रविवारी मी 100 रुपये आणून इथे टाकत जाईल. त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी इथे पेटी असूनसुद्धा कोणाला दिसत नाही, म्हणून त्यांचंसुद्धा टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. कारण वारंवार हे म्हणायला पाहिजे की इथे पेटी ठेवलेली आहे. प्रत्येकाच्या स्टेटमेंटमध्ये प्रत्येकाच्या भाषणात आलं पाहिजे की इथे दानपेटी ठेवलेली आहे. म्हणजे माणूस जागा होतो आणि काय जे असेल आपल्या कुवतीप्रमाणे त्यात आपण टाकलं पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे, तायडेसर नेहमी म्हणतात, रमेश तायडेसर, दिव्याने दिवा लावावं लागतं. तर त्याप्रमाणे तो दिव्याने दिवा तो म्हणजेच तोच की प्रत्येकाच्या हातून जर थोडा थोडा पैसा गेला तर तो मोठा पैसा होतो. आता अनेक समस्या आहेत समाजामध्ये, तर त्याला त्याचा हातभार लागतो. तर मी असं विनंती करेन सर्वांना आणि आवाहन करेन की प्रत्येकानं सर्व आणि आपल्या बँकेमध्ये सोसायटीमध्ये सुद्धा पैसे टाकावे, व्यवहार चालू करावा आणि सर्व योजनामध्ये दान द्यावं आणि भाग घ्यावा. आणि आपण दान दिल्यानं काही कमी होत नाही, प्रत्येकानं दान केलं पाहिजे. बस एवढं बोलतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली तर आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या आजीव सदस्या दिवंगत गोदावरीताई अजनीकर यांचे परवाच्या दिवशी दुःखद निधन झालेले आहेत. त्यांना आपण आदरांजली अर्पण करण्याकरता 2 मिनिटे उभे राहून शांतता पाळावी, मौन पाळावं. एक साथ सावधान. साधु साधु साधु. सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावं. आणि रमेश तायडे साहेबांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास महाराज, संत कबीर, सुभेदार रामजी आंबेडकर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, रामास्वामी पेरियार, सम्राट अशोक, गाडगे महाराज, माता रमाई, माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं दर रविवारी बुद्धवंदना, चिंतन सभा आणि सत्कार समारंभाचं आयोजन आपण करत असतो. त्या कार्यक्रमाला दर्यापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बळवंतभाऊ वानखडे यांची आज प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित होती. त्याचप्रमाणे डॉक्टर सुर्वे साहेब हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून होते. त्याचप्रमाणे आपले माजी पोलीस निरीक्षक धम्मदानदाते माननीय पिटिंगडे साहेब यांचीसुद्धा आज उपस्थिती लाभलेली आहे. त्याचप्रमाणे माजी प्राचार्य मधुकरराव शिरसाट सर हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत. त्याचप्रमाणे माननीय दिलीप मोहोळ साहेब, माननीय भीमरावजी गोपनारायण साहेब आणि या ठिकाणी ज्या ज्या मान्यवरांनी विचार व्यक्त केले, माननीय ॲडव्होकेट व्ही वाघ साहेब, विलास धांडे सर, अजय घनबहादूर सर, घायवड साहेब, घोडेस्वार साहेब, भाऊसाहेब अंबुरे, पांडे साहेब आणि आपल्या उपस्थित सर्वच माझ्या बांधवांना
अतिशय हा काळ घाई गर्दीचा असल्यामुळे आपण बघतो आहे की आपण बसलेल्या बाकीचे निघून गेलेले आहेत, पण काही हरकत नाही, कारण प्रत्येकाचा वेळ हा अनमोल असा वेळ आहे आणि म्हणून समाज उन्नतीसाठी आपल्याला वेळ देणं अतिशय आवश्यक आहे. कारण आपण जर वेळ दिला नाही ना तर आपण आपल्या जीवनात काहीच करू शकणार नाही. कारण कालच तुम्ही जालन्याची सभा पाहिली, एका मागणीसाठी 40 लाख लोक तिथं आले, एका मागणीसाठी. आणि आम्ही आपल्या समाजाचा उद्धार उन्नती करायची आहे तर आम्ही घरात बसतो आहे, आपली उन्नती होणार आहे का? आणि म्हणून प्रत्येकानं आपण दर रविवारी प्रबोधन करतो की सर्वांनी बाबासाहेबांनी जे जे आदेश दिले त्याचं पालन आपण केलं पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की बाबासाहेबांच्या आदेशाकडे आम्ही पूर्ण दुर्लक्ष करत आहोत. याची मला खरं म्हणजे खंत आहे. तुम्हाला मी सांगतो की बाबासाहेबांनी सांगितलं दर रविवारी बुद्ध विहारात गेलोच पाहिजे, पंचशिलेचं पालन केलं पाहिजे, आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपण दिला पाहिजे आणि आपली जी मंडळी आहे जे दारिद्र्य जीवन जगत आहेत त्यांचं जीवनमान आपण उंचावलं पाहिजे. या प्रमुख गोष्टीसाठी गेल्या 20 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ही संस्था कार्य करत आहे आणि भरभरून आपण त्याला योगदानसुद्धा देत आहोत. कारण मी एक माणूस म्हणजे कमीत कमी ते हजाराचा प्रतिनिधी मानतो. कारण मी सगळं बघितलेलं आहे की सगळेच कार्यकर्ते नसतात, फार कमी असतात. आपण बाबासाहेबांचे शूर या ठिकाणी बसलेले शिपाई आहोत. या संपूर्ण जबाबदारी जी आपल्यावर आहे आणि म्हणून आपल्याला कंटिन्यू आपण आपला सतत आपला वेळ या प्रतिष्ठानला देत असतो. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो. या ठिकाणी सर्वच मान्यवरांनी या प्रतिष्ठानची जी स्तुती आहे, आता आमदार महोदयांनी अतिशय 2 मिनटात फार व्यस्त होते, 2 मिनटात त्यांना काय सांगणार, कारण आलेच ते 11 वाजता आणि त्यांना पूर्ण प्रतिष्ठान सांगणं. मी त्यांना सांगितलं की साहेब हे प्रतिष्ठान समजून सांगायचं अशी तुम्हाला 2 तास लागतात. त्यांनी मला प्रश्न केला की बा याच्या शासनाचा निधी किती आहे. म्हटलं साहेब शासनाचा एकही पैसा नाही, भांडवलदाराचा पैसा नाही, आमदाराचा पैसा नाही, खासदाराचा पैसा नाही आणि या संस्थेचा निश्चय आहे की सरकारचा एकही पैसा घेऊ नये. आणि मग त्यांनी बिलकुल अरे बापरे एवढं मोठं काम तुम्ही कसं काय केलं. मी त्यांना सांगितलं या प्रतिष्ठानचे शिल्पकार आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर आहेत, ते अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांच्या कल्पनेतून ज्या विविध योजना त्यांनी ज्या निर्माण केल्या, जसा बचत गट आहे, बचत गटामध्ये FT आहे, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, धम्मदान आहे, याची सभासद आहे. तर या संस्थेचे 4,500 लाईफ मेंबर आहेत. आज 400 लोकांनी 50,000 रुपये या प्रतिष्ठानच्या उन्नतीसाठी दान दिलेलं आहे. हे सगळे जे दरवाजे आहेत हे सगळे त्यांना सांगितलं त्रिकूट सागवानचे दरवाजे सर्वांनी विशेष दान म्हणून दिलेले आहेत. तसे दानवान हा जो टेज आहे म्हटलं हा सुद्धा भालचंद्र विरगड, कारण अगदी 2 मिनटामध्ये त्यांना सगळं सांगायचं होतं. तर मी त्यांना सांगितलं तर ते बिलकुल धन्य झाले की तुम्हाला एवढं लोक दान देतात. म्हटलं साहेब तुम्ही या ठिकाणी रविवारी या, इथं यात्रा असते, संपूर्ण महाराष्ट्रातली मंडळी या ठिकाणी, नामांकित मंडळी या ठिकाणी आले आहेत, दर्जाचे अधिकारी आले, थायलंडसारख्या ठिकाणाहून जया सरो पूज्य भंते आले, छत्तीसगड असेल, गुजरात असेल, दिल्ली असेल, उत्तराखंड असेल, इथले सगळी मंडळी या प्रतिष्ठानला भेटी देतात म्हटलं. आणि त्याच्यामुळे हे प्रतिष्ठान आपल्या देशापुरतंच नाही देशाच्या बाहेरसुद्धा गेलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही लोकप्रिय आमदार म्हणून दर्यापूरचे तुम्ही लोकप्रिय आमदार आहात, कारण तुमच्याबद्दल मी खूप ऐकलेलं आहे. तुम्ही या प्रतिष्ठानाला सदिच्छा भेट दिली, मी तुमचं खरंच कौतुक करतो. आज या प्रतिष्ठानचे शिल्पकार त्यांना हे सांगितलं की बा लातूरला जवळच्या नातेवाईकांचं दुःखद निधन झाल्यामुळे आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर हे लातूरला आहेत, त्याच्यामुळे तुमची भेट झाली नाही. मग त्यांनी मला शब्द दिला की तायडेसाहेब मला हे सगळं समजून घ्यायचं आहे, कारण असं मी कुठं बघितलं नाही. एवढा भव्य दिव्य हॉल, एवढे भव्यमध्ये ग्रंथालय, बुद्धविहार हे त्यांनी सगळं बघितलं. कॉलेज, नर्सिंग कॉलेज, रेडिओ सेंटर, वसतिगृह, लॉर्ड बुद्धा पार्क हे सगळं त्यांनी बघितलं 2-2 मिनटात, 2-2 मिनटामध्ये सगळं. आणि ते खरंच त्यांनी आपलं भरभरून कौतुक केलं की बा मी असं काही पाहिलं नाही आणि हे तर जिल्ह्यात व्हायला पाहिजे. म्हटलं बा आणि राजकारणाचं काय, म्हटलं बा आता इथं राजकारणाचं काही अजून गंध नाही आहे. इथं सर्वसामान्य ज्यांनी आरक्षणधारी मंडळी आहे त्यांनी आपल्या कमाईचा 20वा हिस्सा या ठिकाणी देतात
आणि त्या 20व्या हिस्साच्या भरोशावर हा एवढं मोठं 60 कोटीचं काम झालेलं आहे. कारण आमची जबाबदारी आहे की आज आमचे बंगले आहेत, आमच्या गाड्या आहेत, आमचे शिक्षित झालो, आमचे मुलं बाळं शिकले, परंतु आज झोपडपट्टीमध्ये आमचे जे बांधव राहतात त्यांना साधं राहायला घर नाही, त्यांच्या मुलाची शिक्षणाची सोय नाही, त्यांच्या पाल्यांची खाण्याची सोय नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करून बाबासाहेबांनी तेव्हा जे सांगितलं की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही द्या. हे देशातली पहिली संस्था आहे की या संस्थेतले सगळे कर्मचारी आपला 20वा हिस्सा पगार झाल्याबरोबर देतात. त्याची यादीच आपण ग्रुपवर प्रसिद्ध करतो, तुम्हाला सांगतो. आणि जसे या संस्थेचे कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडतात त्याचप्रमाणे आम्ही जे आरक्षणधारी ज्यांनी 60-70 वर्षामध्ये आम्ही नोकऱ्या स्वीकारल्या, मोठ्या मोठ्या नोकऱ्या आम्ही केल्या, जर आम्ही बाबासाहेबांच्या आदेशाचं पालन जर केलं असतं तर आदरणीय भारतसाहेब नेहमी सांगतात की प्रत्येक जिल्ह्यात 8-8 हजार कोटीचं काम झालं असतं. आणि म्हणून मी सगळ्या आपल्या आरक्षणधारी बंधूंना विनंती करतो की आपलं तर सगळं झालं, आपले घरं झाले, बंगलं झाले, गाड्या झाल्या, सगळं झाले, पण आपल्याला जी जबाबदारी बाबासाहेबांनी दिलेली आहे ती जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची आहे. कारण आपल्याला झोपडपट्टी निर्मूलन करायचं आहे, त्यांना नवीन घरं बांधून द्यायची आहेत, हजारो बेरोजगारांना नोकऱ्या द्यायच्या आहेत, मुलांना उच्च शिक्षण द्यायचं आहे, आरोग्याची त्यांची आपल्याला निगा राखायची आहे. त्यासाठी मोठं आपल्याला आपण हॉस्पिटल तयार करत आहोत. जे निराधार आहेत किंवा मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशात आहेत त्यांच्या पालकांच्यासाठी आपण ॲडव्होकेट रेवती निराधार गृह तयार करत आहोत. त्यासाठी सुद्धा आपण 41 लाखाची 3 एकर जागासुद्धा घेतलेली आहे. हे सगळं त्यांनी ऐकलं अगदी 2-2 मिनिटांमध्ये आणि ते खरंच धन्य झाले. त्यांनी मला शब्द दिला आणि हेही केलं की आज भारसाकडे सर जर असते तर मला फार बरं झालं असतं. तर म्हटलं तुम्ही पुढच्या वेळी वेळ द्या, आदरणीय भारसाकडे सर उपस्थित राहतील. आणि म्हणून माझ्या मित्रांनो की हे ऐतिहासिक प्रतिष्ठान आहे. आपण सर्वांनी, आपण कमी नाही आहोत, आपण संख्येने कमी नाही, आपण भरपूर संख्येनं आहोत. तुम्हाला सांगतो लाखोनं हजारोनं आपण आहोत. कारण जया सार्वभौमचं जेव्हा व्याख्यान होतं तेव्हा हा पूर्ण परिसर 7-8 हजार लोक दणाणून गेला होता. कार्यक्रमाचं स्वरूप पाहून आमची मंडळी येते आणि दर रविवारी आता लोक म्हणतात आम्हाला कामच असतात. आता कामं तर असतात, त्यांना मी सांगितलं समाज जागृतीसाठी फक्त तुम्ही 2 तास द्या. आपल्या कर्मचाऱ्याला सुद्धा आवाहन केलं की बुद्धवंदना घ्या आणि नंतर तुमचे जर खरंच कामं असतील तर तुम्ही जा, तुम्हाला सुट्टी आहे. परंतु हा कार्यक्रम आपला कंटिन्यू झाला पाहिजे. आपल्या जे दान आहे, कारण आपलं काम काही अजून झालं नाही, 50-60 कोटी म्हणजे काही फारसं काम झालं नाही. आपल्याला 1000-1500 कोटीचं काम करायचं आहे. आदरणीय भारसाकडे सरांचे स्वप्न खूप मोठे आहेत. फार कमी दिवस आपल्याजवळ आहेत. कारण आपण या देशाची अवस्था पाहतो आहे, सरकारची मानसिकता पाहतो आहे. तर आपला विकास आता यांच्याकडून होईल असं आता काही कुठं दिसत नाही. तर आपला विकास आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला आपलं संघटनेचं जे काम आहे हे प्रतिष्ठान मजबूतपणे करत आहे. आणि म्हणून या प्रतिष्ठानच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेमध्ये सर्वांनी भरभरून सहकार्य करावं असं मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो. आपली उत्कर्ष लँड डेव्हलपमेंट कंपनी आहे, या कंपनीमध्ये सुद्धा आपण सहभाग घेऊ शकता. आपली सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, यामध्ये आपण शेअर घेऊ शकता, FD देऊ शकता, बचत गटामध्ये आपले नवीन खाते उघडू शकता, आपली बचत तुम्ही करू शकता आणि प्रतिष्ठान फुकट कोणाचंही काही घेत नाही. याला सरकार, स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक कोणी एवढं व्याज देत नाही. 12% व्याज हे संस्था देते आहे. आता कशी देते, काय देते ते भारताकडे सर अर्थतज्ञ असल्यामुळे त्यांनी जो सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कारण मोठे मोठे अधिकारीसुद्धा हाफचेक झालेले आहेत बँकेचे अधिकारी, किंवा तुम्ही एवढं व्याज देता कसा. तर त्यासाठी आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सरांनी उत्कर्ष लँड डेव्हलपमेंट कंपनीची निर्मिती केली. त्या माध्यमातून आपल्याला जो काही नफा येतो तो संपूर्ण नफा आपण आपल्या या प्रतिष्ठानला दान करतो. अशा पद्धतीनं आज आपल्या या प्रतिष्ठानची प्रगती होत आहे. तर मी आपल्या सर्वांना जास्त वेळ काही घेत नाही, कारण संध्याकाळी या ठिकाणी पुन्हा दुसरा कार्यक्रम आहे. त्यासाठी आपण सगळे समजदार आहात. तर फक्त माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, दर रविवारीच असते की आपल्या समाजातील प्रत्येक नागरिकाला जागृत करून त्याच्या घरी जाऊन त्याला प्रतिष्ठानचं महत्त्व सांगून या प्रतिष्ठानच्या सगळ्या योजनेमध्ये आपलं दैनिक समाज न्यायपत्र कसं होईल त्यासाठी 20,000 रुपयाचं आपल्याला योगदान द्यायचं आहे. कारण मी त्याचे फायदे तुम्हाला नेहमीच सांगितलेले आहेत. तर मी आपल्या सगळ्या योजनांमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं, मी त्याबद्दल आपलं म्हणजे धन्यवाद मानतो. आणि आज या अध्यक्ष म्हणून जे सत्कारमूर्ती माननीय आमदार बळवंत भाऊ वानखडे
यांनी वेळ दिला, त्यासाठी भीमराव गोपनारायण साहेब यांनी वेळात वेळ काढला आणि आमदार साहेबांना आपल्या प्रतिष्ठानच्याबद्दल माहिती दिली, त्यांना घेऊन आले. त्यांनीसुद्धा वेळ नसतानासुद्धा आपले चारही मजले बघितले आणि कौतुक केलं. त्याबद्दल मी डॉक्टर सुर्वे साहेब, डॉक्टर आमदार बळवंत साहेब, भीमराव गोपनारायण, दिलीप मोहोळ आणि आपल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करते सन्माननीय सुखलाल पांडे साहेबांना त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आपले आदर्श यांना त्रिवार वंदन करतो आणि अगदी मोजक्या शब्दामध्ये आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आटोपता घेतो. आजच्या चिंतन सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले आयुष्यमान तायडे साहेब, ज्यांची सेवानिवृत्ती समाज कल्याण विभागातून झाली, हे भाग्याच्या गोष्टी असतात. त्यांनी पूर्ण सेवा समाजाची शासनाच्या सेवेत असून केली. उर्वरित आयुष्य त्यांनी पूर्ण अर्पण प्रतिष्ठानला केलं. आज असे तायडे साहेब आपल्याला अध्यक्ष म्हणून मिळाले, म्हणून मी प्रतिष्ठानच्या वतीनं गर्वानं त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला अगदी घाईगर्दीमध्ये असलेले आमदार साहेब, विशेषतः आपल्याकडे लोकनेत्यांचं येणं फार कमी असतो, पण आपले जे मित्रमंडळी आहेत, भीमराव भाऊ गोपनारायण जे आपल्या प्रतिष्ठानचे धम्मदाते आहेत, त्यांच्या आग्रहास्तव, आपले तायडे साहेबांच्या आग्रहास्तव, आपल्या सर्व मंडळीच्या आग्रहास्तव अगदी व्यस्त याच्यामधून आपल्या प्रतिष्ठानाला त्यांनी भेट दिली आणि अगदी छोट्या क्लिपमध्ये तायडे साहेबांनी त्यांना समजावून सांगितलं की या प्रतिष्ठानला कुठल्याही नेत्यांचा, कुठल्याही शासनाचा पैसा नाही, केवळ समाजाच्या बलबुद्ध्यावर हे पूर्ण चालू आहे. अगदी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अगदी थोड्या याच्यासाठी का आले ते, तर त्यांनी आपलं कौतुक केलं आणि खरोखर ते म्हणत किंवा हे समाजासाठी फार भूषणाची बाब आहे. आणि कुठलेही प्रोजेक्ट जर पाहिले तर त्याच्यामध्ये शासनाचा निधी असतो. तुम्ही यवतमाळचं बनसोडे साहेबांचं विपश्यना केंद्र कदाचित आपल्यापैकी कोणी बघितलं असेल. तायडेसाहेब त्यांच्याकडे 5 ते 6 एकर लँड आहे आणि त्या लँडमध्ये त्यांनी विपश्यना केंद्र चालू केलेलं आहे. परंतु त्यांनी जवळपास मॅडम 90% शासनाचा निधी घेतला, 10% लोकांचा सहभाग नाही. मी तिथं विपश्यना करायला गेलो होतो. अत्यंत चांगलं रमणीय स्थळ आहे जंगलामध्ये आणि त्यांनी थायलंडहून मूर्त्या वगैरे आणल्या आणि रचना वगैरे फार चांगली आहे. तर मी त्यांना विपश्यना झाल्यानंतर 10 दिवसाचं शिबिर झाल्यानंतर मी त्यांना विचारलं का हो, म्हटलं आम्ही तर राजा अहोरात्र इथं आमच्याकडे मंडळी काम करत आहे, आमचे मार्गदाते, आमचे मार्गदर्शक जवळपास 2006 पासून आज आमच्याकडे 70 कोटीची लँड, 70 कोटीची मालमत्ता झाली आणि तुमच्याकडे एकदम एवढा पैसा कसा आला? पांडे सर म्हणे मी सचिवालयामध्ये होतो मोठ्या पदावर आणि सचिवालयामध्ये असताना मी सर्व हे लँड गव्हर्नमेंटची घेतलेली आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे बा, एक आपल्या धम्माचे माणसा, तुम्ही आपल्या समाजाचे माणसा, काही का म्हणे तुमची कमाल आहे म्हणे, मी तुमच्या प्रतिष्ठानचा सदस्य आहे म्हणे जुना. त्यांनी त्या ठिकाणी सर्वांना सांगितलं की हे जे विपश्यना करायला पांडे परिवार आलेले आहेत, तर हे जे प्रतिष्ठानचे एक साधी उपासक आहेत, तर त्यांच्या प्रतिष्ठानचा सदस्य मी फार जुना आहे. तर मला फार गर्वानं वाटलं धांडे सर की बाबा बघा यांनी एवढं मोठं वैभव केलं, पण त्यांनी आपलंच कौतुक केलं. असो, भाषण देण्याची वेळ नाही, कारण की मित्र हो, आता मित्र हो हा शब्दावर मी फक्त एक कॉमेंट करतो 2 मिनटं. इंगळे साहेब, मित्र हो हा शब्द तुषार सर हा आपल्या सरांचा शब्द आहे आणि चुकून हा माझ्या तोंडातून निघाला
आणि मी हा शब्द मागे घेतो. ज्याच्या तोंडामध्ये जे शब्द शोभतात त्यांनीच बोलावे. पांडे सर ते एक उपासक आहे. मग मित्र हो कसे म्हणलं तर मग या मित्र होवर मी एक उदाहरण देतो. जवळजवळ पी टी सर 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी कारंजाला स्टोअर सुप्रिटेंडेंट म्हणून नोकरी करत होतो 40 वर्षापूर्वी. त्या एरियामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्येच कवाळे सरांचं फार फेम होतं. त्यांचं भाषण म्हटलं की सारे लोक तुटून पडायचे, घनबहादूर तुटून पडायचे. कोणाचं भाषण कवाळे. नुकतंच मी सर्व्हिसवर लागलो होतो आणि तिकडे खेरडा म्हणून गाव आहे, म्हणजे खेरडा ते गॅस प्लॅन्टच्या मध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये कवाळे सरची सभा होती. डोंगरे ते फार मजेशीर गोष्ट आहे. एक त्या काळामध्ये तिकडे एक कवाळे सरची डुप्लिकेट दाढी घेऊन एक दांडा हातात राहायचा. तो नेहमी कवाळे सरची नक्कल करायचा, नेहमीच नक्कल करायचा. त्यांचं डेअरिंग एवढं मोठं की त्यांनी पॉम्पलेट छापले, कार्यक्रमाला कवाळे सर येणार. अशी गर्दी. त्यांचं डेअरिंग बघा. त्यांना दाढी होती सरसारखीच आणि बोलण्याची स्टाईल त्यांची सरसारखीच आणि त्यांनी डेअरिंग करून सारी सभा जमली दांडे सर. तर आम्ही नुकतेच नोकरीवर लागले होतो. नोकरीवर लागल्यावर आम्हाला स्लीपरच होत्या आणि त्यावेळेस नुकतंच नोकरीवर सारा ओझा आमच्याकडे होता. एकटाच जण नोकरीवर होता. आम्ही तिथून त्या कारण जाऊन कसं मसं त्या 407 गाडीत लोंबकून आलो त्या सभेला. मग कवाळे सर येतील, ताळे सर कवाळे सर येतील, कवाळे सर येतील उत्सुकता लागली आणि हा माणूस गर्दीतून त्या स्टेजवर गेला आणि म्हणे कवाळे सर आता मीच आलो. काही आता गाव खेड्यातले होते, काही लोक फार म्हणजे रागीट असतात. घनबहादूर साहेब त्याचा एवढी चटणी केली लोकांनी की त्याच्या दाढीला केस नाही ठेवलं, डायरेक्ट मारलं लोकांनी. म्हणजे तुम्ही कवाळे सरच्या नावावर लोक बोलावले आणि आम्ही सारे खेळ्यापाळ्यात भाकरी बांधून आलो. तर त्यावेळेस मी जे दृश्य पाहिलं म्हटलं झालं चुकीच्या शब्दाचा जर वापर केला तर काय होते. म्हणून मी मित्र हा शब्द मागं घेतो, कारण की तो शब्द आपल्या सरांनाच शोभतो, आमच्यासारख्याला शब्द शोभत नाही. सरांचे शब्द हे सरांनाच शोभतात. तर आभार मला वाटते ताळे साहेबापर्यंत आलं होतं. थोडंसं लांबत चाललं, पोटात कावळे तर कुरकुरतच आहेत. कारण की त्यानंतर आता दुसरे प्रमुख अतिथी आपल्याला लागले शिरसाट सर, की ज्यांचं पूर्ण घरच्या घरच आपल्या दानदात्यामध्ये आहेत. लहान लेकरापासून सुनबाई इथं लेक्चरर आहेत, आपलं धम्मसंस्कार वर्गामध्ये शिकवतात. स्वतः PhD शिकलेल्या असून लहान मुलांना संस्कार देतात. याला किती मोठेपणा पाहिजे. स्वतःचे त्यांचे चिरंजीव ते डॉक्टरशिप फ्रीशिप आपल्याला तपासणी करतात. स्वतः सरांचं तर खूप डिवोट आहे. म्हणजे एक आजचे प्रमुख पाहुणे जे लाभलेले आहेत त्यांचं जेवढं अभिनंदन करावं, जेवढं कौतुक करावं, जेवढे आभार मानावं तेवढे कमी आहे. त्यांचेसुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार मानतो. आत्ता बारी आली PT सरांची. PT सरांचे आभार कसे व्यक्त करावे. कधी एक मला एक कवितेचा एक वऱ्हाडी शब्द आठवतो. तो वऱ्हाडी शब्द असते अवमाय. अवमाय मीन्स कॉंग्रॅच्युलेशन, हॅपीनेस, ग्रेट हॅपीनेस. म्हणून त्यांच्या वेळेस एक आपली बाई असतो, त्या बाईचं लग्न होऊन ती गेलेली असतो छत्तीसगडला मजुरी काम करायला. तिचं नाव बनी असते आणि ते बनी ज्यावेळेस येते तर ते प्रतिष्ठानची माहिती तिच्या मैत्रिणीने विचारते, ग बने हे पायरूजी कोण आहेत ग. ते बनी म्हणते, अगं पायरूजी चिपसाहेब आहेत, ठाणेदार आहेत. अशा भाषेत नको सांगू तू. अगं पायरूजी असे आहेत की जे गुन्हेगाराला ठेचतात. महिलावर अत्याचार झाला तर त्यांना रोखतात. ते आहेत पायरूजी. त्यांना म्हणतो आम्ही PT. बरं, तेवढं बरं झालं बाई. मग त्यांचं तुम्ही नेहमी 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 PT याच्यामध्ये नाव घेता प्रतिष्ठानमध्ये, तर त्यांचं काय ते अजून सांगणार. अगं बने त्यांचे मुलं बाई फॉरेनले आहेत, तर आपले मुलं फॉरेनहून आले तर मस्त दिवाळ्या करतात, मोठे मोठे प्रेक्षणीय स्थळ पाहतात, पुऱ्या देशाचा टूर काढतात.
पण पीटी साहेबाचे मुलं आले तर पहिले आपल्या प्रतिष्ठानमध्ये येतात बने आणि मोठी मोठी गड्डीच्या गड्डीच देतात बाई. गड्डीच्या गड्डी मोजता येत नाही एवढे बेदान देतात. तू पाहिलं का? पाहिलं काय? आता बाई मी येईल प्रतिष्ठान पायाला. प्रतिष्ठान पायाला म्हणजे कोणाला? भारसागळे सरांना, वंदनाताईंना, रमेश ताडे सरांना, मधुकर सरांना. प्रतिष्ठान पायाला काही फी गी लागते काय? नाही, फी नाही लागत. प्रतिष्ठान पायाला फक्त सभासद व्हावं लागते. मग सभासद कसं होऊ? फक्त 5,000 रुपये द्या आणि सभासद व्हा. तर अशी बनीची गोष्ट आहे. त्या बनीच्या गोष्टीच्या रूपानं मी इंगळे साहेबांचं फार फार आभार मानतो. आताही त्यांनी काहीतरी राष्ट्रभूषण, मॅडमनी सांगितलं की त्यांनी राष्ट्रभूषण आपल्या ग्रंथालयासाठी दान दिलं. त्यांचा दानाचा ओघ पाहून त्यांनी ते हॅमरिंग करता करता माझ्याही खिशाला हॅमरिंग झालं. मी जाता जाता दानपेटीमध्ये पैसे टाकाच लागतील. कारण कसं असतं की हे दानावरच होते, हे गोष्टीवर होत नाही. ते म्हणतात त्याचं एखादी मूर्ती घडवायची असेल तर तुम्हाला त्याला रट्टे मारा लागतात, त्याला हातोड्याच्या टोचण्या द्याव्या लागतात. तर त्याच्या टोचण्यापायी माझाही खिसा हल्ला. मी जाता जाता दानपेटीमध्ये काही ना काही फुलपाकळी टाकणारच आहो. त्याच्यानंतर याच्यातलं कोणाचं नाव नाही सुटलं पाहिजे. त्यामुळे आपली देशभरतार फॅमिली इथं धम्मदान देऊन गेले. त्या देशभरतार फॅमिलीचे प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार मानतो. त्याच्यानंतर वेळातला वेळ काढून डॉक्टर साहेब एवढे बिझी असतात, अमोल सुर्वे सर, त्यांनीसुद्धा प्रतिष्ठानला भेट दिली, त्यांचेसुद्धा आभार मानतो. त्याच्यानंतर भीमरावजी गोपनारायण, त्याच्यानंतर एक स्टुडंट आले ज्यांचा आपण सत्कार केला, त्यांचेसुद्धा आभार मानतो. स्पेशली आभार घायवड सरांचे मानतो की त्यांनी एक असा पायंडा पाळला की ज्या पायंडामुळे आपल्या प्रतिष्ठानचं खरोखर त्याच्यावर आपलं भवितव्य अवलंबून आहे. पायऱ्यावर पायरी चढवायची असेल तर त्याला पैसा लागतो. घायवड साहेबाचं पुन्हा आम्ही टाळ्याच्या याच्यात स्वागत करतो की त्यांनी दर वीक काही ना होईना 100 रुपये म्हणजे कमी नाही झाले, एक खिशातून पैसाच निघत नाही, तर त्या घायवड साहेबांनी केलं की मी आजीवन दर रविवारी 100 रुपये दानपेटीत टाकेल. त्यांचं शतशः आभार मानतो. त्याच्यानंतर वाघ साहेबांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. धांडे सरांनी अगदी कवितेच्या स्वरूपामध्ये बाबासाहेबांचे गीत गाऊन दिले. त्याच्यानंतर तुषार खंडेराव सरांनी एक वातावरण तयार केलं. इंगळेताईंनी सुद्धा एक अत्यंत मोलाचं गाणं म्हटलं. आणि स्पेशली आभार टू सम्राट प्रेमबल त्यानं असे मुखपाठ म्हणायला लागले की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान म्हणताना माझं काही चुकते काय असं मला वाटतं. पण आमचा सम्राट एवढ्या लहान वयामध्ये प्रियंबल न पाहता म्हणतो, त्याचं सुद्धा फार फार कौतुक आणि टाळ्या वाजू त्याच्यासाठी, सम्राटसाठी. आणि सर्वात शेवटी आपल्या संचालन करणाऱ्या ताई वंदनाताई यांचे किती काही आभार मानले तर कमीच आहेत. त्याच्यानंतर जास्त आभार मानले तर वंदनाताई म्हणजे आता बस झाला. आणि स्पेशली डोंगरे भगिनी आज कार्यक्रमाला आल्यात. मला वाटते तिघी बहिणी आज कार्यक्रमाला आल्या. काय झालं रे बाबा? नाही, आम्ही लहानपणी म्हणजे असं काही असलं तर काहीतरी वाजवत होतो, तुमचं भाषण बंद करा, त्याच्यात काहीतरी ते काळ्या घालत होतो आणि मग ते आमचं भाषण लांबलं की ते असे आम्ही लहानपणी करायचं असं. पण ठीक आहे, आता बंदच करतो. स्पेशली अंभोरे दादा आज आले, त्याच्यानंतर तायडे साहेब आले, त्याच्यानंतर आपले कवी आले आणि डोंगरे परिवार तर आज पूर्णच आला. हे आया बहिणी आल्या, यांचेसुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो. तसेच प्रतिष्ठानचे कर्मचारी, यूट्यूब चॅनलवाले, त्यांनी अत्यंत दक्षता घेऊन आपलं यूट्यूबमध्ये भाषण प्रसारित केलं. आणि जे नको ते कार्टूनही टाकतात ते मला लक्षात आलं. नको ते मी काय केलं, मी स्क्रिप्ट मागची वाचली, अरे म्हटलं याच्यातलं तर काही कटलेलं आहे, नको ते काटून टाकतात. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार मानतो. आणि आभारामध्ये कोणाचं जर नाव सुटलं असेल तर त्यांनी मला माफ करावे. आणि भाऊ अंबोरे तुम्ही आले नाहीत तर महिनाभर आम्हाला करमलं नाही, तुम्ही आल्यानंतर आमची ऊर्जा वाढली. त्याच्यानंतर घनबहादूर साहेब, वाघ सर, धांडे सर, त्याच्यानंतर सर्व प्रतिष्ठित मंडळी, यांचे सर्वांचे आभार मानतो. प्रेक्षक कमी आहे याचा अर्थ प्रतिष्ठानमध्ये लोक कमी नाहीत. कारण आज समजा काही कामात असतील लोक, तरी आपलं सकाळी सभागृह भरलेलं होतं.
त्यामुळे माझा लांबलेला कार्यक्रम संपवतो आणि जाता जाता त्याच्यामध्ये 100 रुपये टाकतो, कारण की पी टी सरांनी फार हॅमरिंग केलेलं आहे आणि हे जे सर्व आहे हे पैशावरच आहे. घोलबावळे करून बोललेपणा करून आपलं काम वाढणार नाही. आणि पुनश्च सम्राटचं कौतुक करतो. आणि माझं लांबलेलं, मी पाणी नाही आणलं तरी सोबत पाणी आणलं असतं ना वंदनाताई, तर ताडे साहेबांनी रिमोटच केलं असतं, अरे हे बंद करा, हे फारच लांबून राहिलं आता. त्यामुळे सर्वांनी मला मान दिला आणि याच्यानंतर असा मान मला मिळत राहील. पण मला आभारच नका देत जाऊ 2 पोट नाही ते वंदना आभारासाठी स्पेशली पांडे सर आभार स्पेशली. तर सर्वांनी माझं कौतुक केलं, त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो आणि दानपेटीमध्ये 100 रुपये टाकतो. पण असं म्हणायची वेळ का आली, म्हणत नव्हतो चोरून असते दान, परंतु ते म्हणावंच लागते, हॅमरिंग करावंच लागतो. पुनश्च पी टी सरांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. प्रेरणेने
देवाच्या